थँक्यू. सॉलिड ओरडा बसलाय आईचा, पण ते काय ठीक आहे, चालायचं. परत चुकीच्या वेळेला आलोय ना? नाही नाही. आणि फोन चार्जिंगला लाव, 1% बॅटरी राहिली. हो मी लावते. थँक्यू सो मच. बाय. सांगायचं राहून गेलं, मी फोनवर बोलत असताना खूप फोन येत होते तुला. चेक कर एकदा. हो मी परत एकदा थँक्यू. बाय बाय. हा राजवीर बोला. किती फोन करायचे तुम्हाला मी? ऍक्च्युली मनवा किती फोन करायचे तुम्हाला कळत नाही मी फोन करतोय. आणि कोणाशी बोलत होता एवढा वेळ? राजवीर ऐकून तरी घ्या. मी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आधी. कोणाशी बोलत होता एवढा वेळ? मी फोनवर. हॅलो. बॅटरी चार्जर कुठे ठेवलाय? मनवा तुमची हिम्मत कशी होते माझा फोन कट करण्याची? काय रे, खायला देऊ का काही? भूक लागलीये का? नाही नको. का, काय झालं तुला? काय नाही. पटकन सांग काय झालंय ते. चेहरा कसा पडलाय बघ. आई, बाबा झोपलेत का? नाही, ते घरीच नाहीये, बाहेर गेलेत जरा. त्यांना बाहेर का जाऊ दिलंस? अरे बाहेर म्हणजे इथेच गेलेत जवळ. घरात बसून कंटाळा येतो ना त्यांना, म्हणून जरा पाय मोकळे करायला गेलेत. येतील एवढे. ठीक आहे. काय झालं, बाबांकडे काय काम होतं का? नाही, ऍक्च्युली बाबा नसताना मला तुझ्याशीच बोलायचं होतं. काही टेन्शन नाही ना? हो. काय बोलायचंय? पण आई, मी तुला आता जे काही सांगणार आहे ते प्लीज बाबांना नको सांगूस. नाही सांगणार. नितीश, काय झालंय मला पटकन सांग. आई, माझ्याकडचे सगळे पैसे संपत आले. काय? हो. असं कसं? तुझा बिझनेस चांगला चाललाय ना? म्हणजे तुला फायदा सुद्धा झाला होता असं तूच म्हणाला होतास. तू मला चेक सुद्धा दाखवला होतास तुझा. आई, बिझनेस म्हटलं की पैसे रोलिंगवर ठेवावे लागतात. आता बाबांच्या पुढच्या ट्रीटमेंटसाठी, बिझनेसच्या सगळ्या व्यवहारांसाठी माझ्याकडे काहीच पैसे उरले नाहीयेत. शिवाय ताईला सुद्धा पैसे द्यायचे. चुकलंच माझं. कंपनी उघडायची उगाच घाई केली. आणि या सगळ्यात बाबांनी आयुष्यभर केलेलं सेव्हिंग मी संपवलं. बाबांचा, घराचा मी काहीच विचार केला नाही. आई, तू बरोबर बोलत होतीस. मी तुझं ऐकायला हवं होतं. काही चुकलं नाही आहे तसं. तू जे काय केलंस त्यात आम्हाला आनंदच आहे. तू नको एवढा विचार करूस. पैशाचं काय आहे? आज नाहीये तर उद्या येतील पैसे. सुष्मिता आहे ना तुझ्या बरोबर? तुम्ही सगळं काही परत सुरळीत करा. काहीतरी मार्ग नक्की निघेल. नाही आई, आता सगळे मार्ग बंद झालेत. काय झालं नितीश? एवढा हताश का झालायस तू? मला नीट काय ते सांग. आणि हे बघ, कंपनीकडे लक्ष दे, सगळं छान होईल. आई, कंपनीकडे लक्ष द्यायला कंपनी माझ्याकडे तर असायला हवी ना? म्हणजे? कदाचित माझीच कंपनी माझ्या हातून जाण्याची शक्यता आहे. तू काय बोलतोयस? मला खरंच कळत नाहीये. सुष्मिता तुझ्यासोबत आहे ना? नाही. आता सुष्मिताने पाठ फिरवली. तिने माझी साथ सोडली. तिने मला ऑफर दिली, मी जर कंपनी तिच्या नावावर केली तर ती मला पैसे देईल. अरे पण का? असं का करते ती? बाकी काही नाही आहे. मीच माणसं ओळखायला चुकलो. मला नीट सांग, ती नक्की काय म्हणाली? मी तिच्याकडे पैसे मागायला गेलो होतो.
असं कसं म्हणू शकते ती? मला सुद्धा तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे सगळं जर का तुझ्या बाबांना कळलं तर त्यांना खूप वाईट वाटेल. आई अगं, म्हणून तर मी तुझ्याशी बोलतोय. त्यांची आता तब्येत बरी नाही आणि या परिस्थितीत मी त्यांच्याशी कसं बोलू ना तेच मला कळत नाही. कसं सांगू मी त्यांना की मी हरलोय? नितेश, बाबा, नितीश, तुला आठवतं जेव्हा तुझं हे बिझनेस प्रपोजल घेऊन तू माझ्याकडे आला होतास तेव्हा मी तुला काय म्हणालो होतो? मी तुला म्हणालो होतो की माणूस जेव्हा जिंकतो तेव्हा त्याला मिळतं ते यश, पण माणूस जेव्हा हारतो ना तेव्हा त्याला अनुभव मिळतो. तोच अनुभव घेऊन माणसाने पुढे जायचं असतं. आठवतं ना? मी हेच म्हणालो होतो ना. मग आता बेटा तूच ठरव, हे अपयश मिळालं म्हणून दुःख करत बसायचं की हा अनुभव घेऊन पुढे जायचं? बाबा, तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवला पण त्या बदल्यात मी काहीच करू शकलो नाही. एक मुलगा म्हणून मी नालायक ठरलो आणि याच गोष्टीचं मला सगळ्यात जास्त दुःख होतंय. असं कोण म्हणालं तुला? अरे तू माझा मुलगा आहेस याचा अभिमान वाटतो मला. माहितीये का तुला? माहितीये का? हे बघ, असं खचून जायचं नाही. कसं असतं माहितीये की जे झालं त्याचा विचार करत बसलो ना की माणसाला त्रास होतो. आता हा त्रास करून घेण्यापेक्षा नव्याने सुरुवात केलेली बरी नाही का? आणि विश्वास ठेव माझ्यावर, हा अनुभव घेऊन जेव्हा पुढे जाशील ना तेव्हा तू म्हणशील जे झालं ते बरं झालं. या अनुभवातनं मला खूप शिकायला मिळालं. नितेश, तुला माहितीये ना, सीमेवर लढताना मला 2 गोळ्या लागल्या होत्या. त्यावेळेला सगळे म्हणायचे की कर्नल अजय सावंतराव आता पुन्हा उभाच राहू शकत नाही. पण मी सगळ्यांना चुकीचं ठरवलं. मी नुसतं उभा नाही राहिलो, तर पुन्हा सीमेवर जाऊन लढलो. हे कशामुळे झालं माहितीये? इच्छाशक्तीमुळे. हीच इच्छाशक्ती ठेव, सगळं नीट होईल. आता बेटा खचून जायचं नाही, मागे वळून बघायचं नाही, नव्या ऊर्जेने पुढे जायचं. जास्तीत जास्त काय होईल? पुन्हा तुझ्याकडनं चुका होतील ना, होऊ दे. अरे तू खंबीर आहेस हे सगळं सांभाळायला. आणि तुझ्या यशात, तुझ्या अपयशात आम्ही दोघं आहोत तुझ्या बरोबर. घाबरायचं कशाला? अननोन नंबर. एक मिनिट. आज दुपारी कॉल करत होतो मी तुम्हाला खूप वेळ. फोन बिझी होता. कोणाशी बोलत होता?
मी कोणाशी बोलत नव्हते. खोटं बोलू नका मनवा. मी खूप वेळा फोन ट्राय केला तुम्हाला आणि त्यानंतर माझ्याशी बोलताना फोन कट केला तुम्ही. मी फोन कट नाही केला. काय म्हणजे माझा एवढा राग आलाय तुम्हाला की माझा कॉल रिसीव्ह करत नाही तुम्ही आणि कॉल बॅक करणं तुम्हाला महत्वाचं वाटत नाही. तुमच्याशी बोलताना बॅटरी लो होती, फोन ऑफ झाला. कसा कॉल बॅक करणार होते मी? फोन बिझी का होता? मी कोणाशी बोलत नव्हते. कैवल्य बोलत होते. त्यांना अर्जंटली कॉल करायचा होता. कैवल्य? नितीश, काय रे, कसला विचार करतोस? काय नाही, जनरल. खरं सांग, कंपनीचा विचार करतोयस ना? हो. आई बाबांशी बोलणं झालं? काल खूप टेन्शन आलं होतं. आईशी बोललो, बाबांशी सुद्धा बोललो, पण त्यांच्याशी बोलल्यानंतर टेन्शन फ्री वाटते. अरे, आई बाबा आहेत ते तुझे. हो, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मग जर यापुढे असं तोंड पाडून बसलास ना तर फटके देईन तुला. नाही, पण मस्करीचा भाग सोड. खरंच टेन्शन नको घेऊ. हो, अडचणीच्या काळात आपली माणसं आपल्या सोबत असणं यापेक्षा आणखीन काय हवं? आई बाबांची सोबत अशीच असेल ना तर मी कोणत्याही प्रॉब्लेमला फेस करू शकतो. काय ग, हसायला काय झालं? कालपर्यंत एवढासा चेहरा करून बसला होता आणि आज बघ. हो, काल तू बोललीस ना बाबांशी बोल, म्हणून मी बोललो बाबांशी. तेव्हापासून खूप बरं वाटतंय. मला तर आश्चर्य वाटतंय. नेहमी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सॉल्व्ह करणारा नितीश या वेळेला एवढं टेन्शन कसं घेतोय? होतं का ते कधी कधी असं? हो, पण यापुढे असं होता कामा नये. हं? अजिबात त्रास करून घ्यायचा नाही स्वतःला. येस. आणि माझा सुद्धा विश्वास आहे तुझ्यावर. तुला आयुष्यात जे हवं ना ते नक्की मिळेल. थँक्यू. कुणी केला स्वयंपाक सगळा? मनवाने. वा, छान झालंय सगळं. तुला भाजी हवी आहे? वहिनी, त्याला भाजी वाढ. मी घेतो माझ्या हातात. हे बघ, अजिबात लाजायचं नाही. व्यवस्थित जेव. अगं माई, आपल्याच घरात लाजणार आहे का मी? हे काय हाताने वाढून घेतोय ना. काय मग कैवल्य, काम सुरू झालं की नाही इकडचं? नाही काका, अजून उद्यापासून होईल सुरू. मम्मा, तुला माहितीये त्याला बासरी पण वाजवता येते. अगं म्हणजे काय, त्याला सगळीच वाद्य वाजवता येत असणार. अहो नाही नाही, तसं नाही. शिकतोच आहे मी अजून. ए, बाय द वे, आपलं काही बोलणंच नाही झालं फार. तू काय करतोस? मी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे आणि दादाला ऑफिसमध्ये हेल्प करतो. दॅट्स ग्रेट. आणखी काय करतोस म्युझिक शिवाय? काय जॉब वगैरे करतोस का? छे, तसलं काय आपल्याला जमत नाही. हा, कधी कधी अधून मधून डॅडला बिझनेस मध्ये मदत करतो. अच्छा, म्हणजे पुढे जाऊन बिझनेस वगैरे जॉईन करणार आहेस? अजिबात नाही. का रे? त्याचं काय आहे ना काका, माझं असं मत आहे की बिझनेस फक्त पैशासाठी केला जातो आणि मला पैशापेक्षा जास्त माझ्या कलेसाठी जगायला आवडतं. म्हणजे बघा ना, पैशाने काय, फार फार तर मी आणि माझ्या घरचे आनंदात राहतील, पण दुसऱ्यांना आनंद देण्यात मला जास्त मजा येते. म्हणजे तुम्ही बघा ना, आपल्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आलं तर आपल्याला तसं किती पुण्य लागेल. सो ट्रू. अगं बाई, मी पहिला असा माणूस बघितलाय जो म्हणतो की पैशापेक्षा मला माझी कला जास्त महत्वाची वाटते. वा 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 वा. त्याचं काय आहे ना काकू, आणखी किती दिवस राहणार आहेस? माईनी ठेवून घेतलं तर आयुष्यभर राहायला तयार आहे मी.
अरे तुझंच घर आहे, तुला पाहिजे तेवढं राहा. आय विश सो, पण नाही ते पॉसिबल. काय आहे, माझ्या रिसर्च साठी मला भारतात सगळीकडे फिरावं लागतं. अरे हो, तू भारतीय संगीतावर PhD करतोयस ना? हो. मनवा, काय अप्रतिम भाजी केली आहेस यार, सॉलिड. अरे कैवल्य, मनवा मोठी आहे तुझ्यापेक्षा. तिला ताई म्हण, नाही तर वहिनी तरी म्हण. त्याचं काय आहे ना, मी सगळ्यांनाच एकेरी नावाने हाक मारतो आणि मला वाटलं की मनवा आणि मी सेम एजचे असू म्हणून तशी हाक मारली. हे पण भाजी खरंच अप्रतिम झाली आहे. मला बोलायचंय तुमच्याशी. मनवा, मला बोलायचंय तुमच्याशी. मी तुमच्याशी बोलतोय, ऐकू येत नाही तुम्हाला? काय चाललं होतं बाहेर डायनिंग टेबलवर? काय? तो बाहेरचा मुलगा तुम्हाला अरे तुरे करतो आणि तुम्हाला काहीच वाटलं नाही? मला कशाला काही वाटायला पाहिजे? तुम्ही त्याला काही बोलावं असं वाटलं नाही तुम्हाला? काय विचारतोय मी? राजवीर, त्याने मला काय हाक मारावी हा त्याचा प्रश्न. मी कोणी सांगणार? काय हे काय चाललंय तुमचं सगळं? काय चाललंय माझं? मला नाही वाटत माझं काही चुकतंय. तुमचा फोन का दिला होता तुम्ही त्याला? त्याचा फोन नव्हता त्याच्याकडे? त्याचा फोन ऑफ झाला होता. त्याला अर्जंटली एक कॉल करायचा होता म्हणून त्याने माझा फोन घेतला. आणि तुम्हाला वाटत असतं तरी तासन तास फोनवर बोलायची सवय नाहीये मला. अरे राजवीर, एवढं अस्वस्थ का दिसतोयस? माय, मला जर बोलायचंय तुझ्याशी. हा बोल ना. बस. त्या कैवल्यबद्दल बोलायचं मला. छान आहे ना मुलगा? माहित तो तुझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे. तुला भेटून गेला असता तर काही हरकत नव्हती, पण इथे का राहायला आलाय तो? त्याला हॉटेलमध्ये सुद्धा राहता आलं असतं ना. असं काय करतोस राजवीर? अरे सुलक्षणा माझी किती जवळची मैत्रीण आहे, तुला माहितीये ना? तिचा नातू येतो. आपलं इथे घर असताना त्याला अनोळखी शहरात हॉटेलमध्ये थांब म्हणून सांगणं बरं दिसतं का? नाही, तू सांगितलं का नाहीस मला तू येणार आहे? अरे राहून गेलं माझ्याकडनं, पण मला कळत नाही एवढा काय चिडतोयस तू? माहिती त्याला सांग, या घरात राहायचं असेल तर या घरातले नियम पाळावे लागतील त्याला. अरे काय झालंय काय नक्की, मला कळेल का? म्हणजे असं काय केलंय त्यानं की तू एवढा चिडलायस? तो नाही, काही केलं नाहीये त्याने, पण काही चुकीचं करू नये म्हणून आधीच वॉर्न करतोय मी. मगाशी जेवताना त्याने मनवाला एकेरी हाक मारली म्हणून रागावलेस का तू? असं काय करतोयस राजवीर? अरे त्याची जडणघडण वेगळी आहे. तो सगळ्यांनाच नावाने हाक मारतो. मला सुद्धा तुझ्यासारखं माईच म्हणतो. माई, पण त्याच्यात आणि माझ्यात फरक आहे. तो राजवीर नाही. राजवीर एवढं चिडू नकोस ना. तो म्हणाला ना
मनवा आणि त्याच्या वयामध्ये फारसं अंतर नाहीये म्हणून त्यांनी नावाने हाक मारली. इकडे किती दिवस राहणार आहे तो? त्याचं काम झालं की जाईल ना तो. माहिती त्याचं काम पूर्ण व्हायला 1 वर्ष लागेल, मग 1 वर्ष थांबणार आहे का तो इकडे आपल्याकडे? अरे नाही, 10-15 दिवसाचंच काम आहे त्याचं. ठीक आहे, पण त्याच्याशी बोलून घे एकदा. राजवीर, काय लहान मुलासारखा हट्ट करतोयस तू? ठीक आहे, मी बोलेन त्याच्याशी. जाऊ मी झोपायला? जा. गुड नाईट. गुड नाईट.